कधी विचार केलाय की मानवतेला सुरुवातीलाच एक खास मिशन दिलं होतं, पण ते कुठेतरी मध्येच हरवलं. काय होतं ते मिशन? ते गमावलं कसं गेलं? आणि ते परत मिळवण्याची ही अविश्वसनीय कहाणी काय आहे? चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. हे बघा, हे एकच वाक्य आपल्या संपूर्ण कथेचा पाया आहे. ही फक्त एक आज्ञा नव्हती, तर जणू काही देवाने मानवतेला या अद्भुत सृष्टीची चावीच दिली होती आणि सांगितलं होतं की आता तुम्ही याचे कारभारी आहात. तर हे मूळ मिशन नेमकं होतं तरी काय आणि त्याचा खरा अर्थ काय होता? चला जरा जवळून पाहूया. देवाच्या प्रतिरूपात बनवलं जाणं हाच मानवतेच्या अधिकाराचा मूळ आधार होता. आता याचा अर्थ फक्त दिसायला सारखं असणं असा नाहीये, तर देवाचं मन, त्याचा उद्देश समजून घेणं आणि त्याचे प्रतिनिधी म्हणून या जगात काम करणं. हीच होती ती आयडियल सिच्युएशन. आदमाकडून अशी अपेक्षा नव्हती की त्याने सृष्टीवर जबरदस्तीने राज्य करावं. नाही, तर देवाचं प्रेम आणि त्याची सुव्यवस्था दाखवून तिची काळजी घ्यावी. पण म्हणतात ना, प्रत्येक चांगल्या कथेत एक ट्विस्ट असतोच. हे जे परिपूर्ण ध्येय होतं ते अचानक नाहीसं झालं. नेमकं काय चुकलं? कुठे चुकलं? आदामाने आपला अधिकार गमावताच सृष्टीचा नियमच बदलून गेला. आता तिथे एक हिंसक तत्व आलं. सोप्या भाषेत सांगायचं तर बळी तो कानपिळी हाच एकमेव कायदा बनला. आणि या पतनाचे परिणाम एकापाठोपाठ एक घडत गेले. आदम पापाचा गुलाम झाला, सैतानाचा गुलाम झाला. आणि मग मानवतेने सैतानाचं मन सृष्टीवर लादायला सुरुवात केली. आणि शेवटी राज्य करण्याचा जो अधिकार मिळाला होता तो पूर्णपणे गमावला गेला. इथे एक महत्वाचा प्रश्न येतो की हा अधिकार नेमकं कोणी घेतला? थेट सैतानाने की पाप नावाच्या एका शक्तीने? कारण काहीही असो, निकाल एकच होता. एक तुटलेलं विस्कळीत जग. बरं, मूळ अधिकार तर गेला. आता तो परत मिळवण्यासाठी एका नायकाची गरज होती. आणि इथूनच आपल्या कथेत आशेचा एक नवा किरण येतो. येशूला शेवटचा आदम असं म्हटलं जातं. का? कारण तो फक्त एक तारणहार म्हणून नाही आला, तर जिथे पहिला आदम अयशस्वी झाला ते काम पूर्ण करण्यासाठी, मानवतेचं ते गमावलेलं ध्येय परत मिळवण्यासाठी, तो एक परिपूर्ण मानव म्हणून आला. आणि हा गमावलेला वारसा परत मिळवण्यासाठी शेवटच्या आदामाने ही 4 अत्यंत महत्वाची पावलं उचलली. हे काही अचानक घडलं नाही, तर हा एक पद्धतशीरपणे मिळवलेला विजय होता. म्हणजेच आपल्या जीवनातून, मृत्यूतून आणि पुन्हा जिवंत होण्यातून येशूने हे सिद्ध केलं की तोच या सृष्टीच्या सिंहासनाचा खरा आणि कायदेशीर वारस आहे. ख्रिस्ताचा विजय तर पूर्ण झाला होता, पण तो सिंहासनावर विराजमान झाला आणि आपल्या अनुयायांना इथेच मागे सोडून गेला. आणि यामुळे खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. प्रश्न हा आहे की येशू तर गेला, मग त्याचे हे सामान्य, शक्तिहीन शिष्य त्याचं एवढं मोठं ध्येय पुढे कसं नेणार होते? हे तर अशक्य वाटत होतं. पण या मोठ्या प्रश्नाचं उत्तर एका अनपेक्षित ठिकाणी दडलेलं होतं. ते होतं एका नव्या प्रकारच्या शक्तीमध्ये, जी त्या अशक्यतेला शक्य करणार होती. हा पवित्र आत्मा फक्त एक मदतनीस नाहीये, तो तर एक ट्रान्सफॉर्मर आहे, बदल घडवणारी शक्ती. तोच सामान्य लोकांना ते पुनर्संचयित ध्येय जगण्यासाठी सक्षम करतो. तोच आपल्याला सैतानाच्या प्रतिरूपातून ख्रिस्ताच्या प्रतिरूपात बदलतो. ठीक आहे, ही झाली सगळी जुनी कथा. पण या सगळ्याचा आजच्या जगाशी काय संबंध? आपल्यासाठी याचा नेमका काय अर्थ आहे? आणि इथेच ही कथा पूर्ण होते. आत्म्याच्या द्वारे जे मूळ ध्येय आदमाला दिलं होतं, तेच ध्येय आता त्याच्या अनुयायांमध्ये पुन्हा एकदा जिवंत झालं आहे, एका नव्या, अधिक शक्तिशाली रूपात. आणि हे लक्षात घ्या की हा फक्त एक मनातल्या मनात मानल्याचा विश्वास नाहीये, नाही, तर जगात प्रेम, सुव्यवस्था आणि शांती आणण्याचं हे एक ॲक्टिव्ह मिशन आहे, एक सक्रिय ध्येय आहे. आणि शेवटी हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की जर हे पुनर्संचयित ध्येय खरोखरच पूर्ण झालं, तर आपलं जग कसं दिसेल? या कल्पनेचा आपल्या भविष्यासाठी काय अर्थ आहे? मला वाटतं यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.